तर मित्रांनो, राजा शिवाजी जे काही इन्सेन कलेक्शन करते ना, त्या कलेक्शनवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र. आपण सगळे पाहताय आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. तर मित्रांनो, हायेस्ट ग्रॉसिंग मराठी मूवीची लिस्ट आपण जर चेक केली तर त्या लिस्टनुसार चित्रपटांची नाव असे आहेत. पहिल्या नंबरला आहे सैराट, दुसऱ्या नंबरला आहे बाईपण भारी देवा, तिसऱ्या नंबरला आहे वेड, चौथ्या नंबरला आहे राजा शिवाजी आणि पाचव्या नंबरला आहे पावनखिंड. आता या बाकी चित्रपटांचं जाऊ द्या, पण या 5 टॉप चित्रपटांचं जर आपण कलेक्शन बघितलं ना, 3 दिवसांचं कलेक्शन जर बघितलं ना, तर ते अशा प्रकारे. सैराट जो टॉपचा चित्रपट आहे त्याचा 3 दिवसाचं कलेक्शन होतं 12 करोड. ठीक आहे. त्याच्यानंतर बाईपण भारी देवाचं 3 दिवसाचं कलेक्शन होतं 6.55 करोड. त्याच्यानंतर वेड या चित्रपटाचं 3 दिवसांचं कलेक्शन होतं 10 करोड रुपये. तसंच जर आपण पावनखिंडच्या 3 दिवसांचं कलेक्शन बघितलं तर ते आहे 6 करोड 48 लाख रुपये. तर मित्रांनो, आता आपण राजा शिवाजीच्या 3 दिवसांच्या कलेक्शनवर आलोय. तुम्हाला काय वाटतं की राजा शिवाजीच्या 3 दिवसांचं कलेक्शन काय असेल? चला ठीक आहे, मी तुम्हाला 2 सेकंद देतो गेस करायला. 1, 2. राजा शिवाजीच्या 3 दिवसांचं कलेक्शन आहे 33.9 करोड रुपये. हो, 33.9 करोड रुपये. हे अशा प्रकारे इन्सेन आहे ना की हे कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की 33 करोड रुपये या 3 दिवसात कमवेल तो. बघितलं हा हिशोब कुठला कुठे चाललाय. आता हे 3 दिवसांचं झालं. आता आपण बघूया 7 दिवसांच्या कलेक्शन. या 5 चित्रपटांच्या 7 दिवसांचं कलेक्शन काय होतं हे बघूया. तर आता 7 दिवसांच्या कलेक्शन नुसार सैराट या चित्रपटाच्या 7 दिवसांचं कलेक्शन होतं 25.50 करोड. ठीक आहे. त्या बाईपण भारी देवा या चित्रपटाने 7 दिवसात कमवले होते 12 करोड 40 लाख रुपये. आणि तसं जर आपण वेड या चित्रपटाचं कलेक्शन बघितलं तर वेड या चित्रपटाचं कलेक्शन होतं 20 करोड रुपये 7 दिवसांमध्ये. आता तसंच जर पावनखिंडी या चित्रपटाच्या 7 दिवसांचं कलेक्शन आपण जर बघितलं तर ते आहेत 12.7 करोड रुपये. आता तुम्ही खरंच गेस करा की राजा शिवाजी या चित्रपटाने आपल्या 7 दिवसात, आपल्या पहिल्या 7 दिवसात किती कलेक्शन केलं असेल. मी तुम्हाला परत 2 सेकंद देतो. 1, 2. या चित्रपटाने आपल्या पहिल्या 7 दिवसात कमावले 52.65 करोड रुपये. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, 52 करोड. म्हणजे या चित्रपटाने पहिल्या 7 दिवसातच हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे. हे खरंच म्हणजे माझ्या विचार करण्याच्या पलीकडचा विषय आहे. आता जर मित्रांनो आपण सॅकनीलच्या यादीनुसार बघितलं तर राजा शिवाजी चित्रपट, टाइमपास, ठाकरे, कटरा काळजात घुसली, लय भारी, पावनखिंड आणि नटसम्राट यांना मागे टाकून 4 नंबरवर आहे. ते पण 52.65 करोडच्या कलेक्शनने. आता हे जे काही मी कलेक्शन सांगितलं ते होतं नेट कलेक्शन. ठीक आहे, ग्रॉस कलेक्शन नाही, ते होतं हायेस्ट नेट कलेक्शन. आणि राजा शिवाजीने ज्या ज्या चित्रपटांना मागे टाकलंय ना ते त्यांचं लाईफ टाईम कलेक्शन होतं. ठीक आहे, त्यांचं लाईफ टाईम कलेक्शन हे राजा शिवाजी या चित्रपटाने फक्त 7 दिवसात मोडून काढले आणि तो 4 नंबरवरती जाऊन बसला. आता राजा शिवाजीचं पुढचं टार्गेट आहे वेड, बाईपण भारी देवा आणि टॉपला बसलेला सैराट. आता माझ्या मते सध्या जो ट्रेंड चालू आहे ना त्यानुसार हा चित्रपट म्हणजे राजा शिवाजी हा चित्रपट या 3ही चित्रपटांना नेट कलेक्शन मध्ये आरामात मागे टाकेल. आणि राजा शिवाजी हा चित्रपट आपलं लाईफ टाईम कलेक्शन घेऊन कुठे थांबेल हेच बघायला मी उत्सुक आहे. आता जर तुम्ही मला विचारताल की चित्रपटाचं लाईफ टाईम कलेक्शन काय असेल तर माझ्या मते तरी चित्रपटाचं लाईफ टाईम कलेक्शन 100 करोड क्रॉस करणार आहे. हे 100 ते 150 करोडच्या मध्येच असणार आहे, त्याच्या पुढे नाही जाणार आहे. चित्रपट येणाऱ्या दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर कसा होल्ड दाखवतो त्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. आणि जर चित्रपटाचे 100 करोड क्रॉस झाले ना तर या चित्रपटाच्या कलेक्शनचे पुढचे प्रेडिक्शन्स घेऊन तुमच्या समोर नक्की परत येईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला असे कलेक्शनचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक चित्रपटाचे असे व्हिडिओ बनवायला नक्की तयार आहे. आणि सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.